नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहूया। आरोग्य विभाग भरती 2025 ही भरती आहे। ठाणे या जिल्ह्यामध्ये ही नोकरी होणार आहे। 58 जागांसाठी इथे भरती होणार आहे आणि 18,000 तुम्हाला प्रति महिना वेतन मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे, परीक्षा न देता मिळेल नोकरी। हो, खरं आहे, कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाही, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। बघा, NHM ठाणे अंतर्गत ही भरती होणार आहे। 2025 ही भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे आणि अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। 21 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय, आरोग्य विभाग आहे। कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 64 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। राखीव प्रवर्गात 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। आणि अर्ज पद्धती ऑफलाईन आहे, वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। 18,000 प्रति महिना तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। आणि बघा, अर्ज फी किती असणार आहे, खुला प्रवर्गासाठी 750 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी असणार आहे। ही नोकरी कशा प्रकारची आहे, कंत्राटी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस ही नोकरी आहे। निवड प्रक्रिया इथे मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे 9 मार्च 2024 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 मार्च 2025 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, 5 पाकरी, ठाणे 462 या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज करायचा। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्यानंतर नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर हे ठाणे या ठिकाणी ही नोकरी आहे। त्यानंतर बघा, आपण PDF नोटिफिकेशन पाहूया आणि त्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचं ही सुद्धा माहिती मी इथं सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ठाणे महानगरपालिका ठाणे या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ठाणे या अंतर्गत ही भरती आहे। त्यानंतर बघा, पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यामध्ये बघा, पदाची संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे। MPW या पदासाठी इथे भरती होणार आहे आणि ही MPW या पोस्टसाठीच ही जागा आहे। आणि त्यानंतर तुमची पोस्टिंग कुठे केली जाणार आहे, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी पोस्टिंग केली जाणार आहे। आणि त्यानंतर बघा, तुम्हाला इथे एज लिमिट सुद्धा दिलेली आहे, मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 64 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, 58 जागांसाठी इथे भरती होणार आहे। किती, तर 58 जागांसाठी MPW या पदाची इथे भरती होणार आहे। SC साठी 9, ST साठी 5, VJA साठी 2, NTB साठी 2, NTC साठी 2, NTD साठी 1, SCBC साठी 1, OBC साठी 15, SCBC साठी 7, EWS साठी 7, ओपनसाठी 9 असे टोटल 58 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, 12th पास इन सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग इथे तुम्हाला लागणार आहे। बघा, 12th सायन्स इथे होणं गरजेचं आहे आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स असणे गरजेचं आहे सॅनिटरीमध्ये, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि तुम्हाला इथे प्रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स पर्सन, जर तुम्हाला इथे एक्सपिरियन्स असेल तर त्यांना प्रेफरन्स दिले जाणार आहे, असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि 18,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा, तुम्हाला जॉबबद्दल संपूर्ण सविस्तर इथे माहिती दिलेली आहे आणि अटी शर्ती सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। तुम्हाला काय अटी शर्ती लागणार ही सुद्धा इथे लागणार आणि तुम्हाला कुठले कुठले कागदपत्रे जोडायची ह्याबद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। शैक्षणिक अर्हतेबाबतची सविस्तर व अचूक तपशील अर्जात नोंद करावी। बघा, तुम्ही जो अर्ज भरणार आहात आणि जो रिझ्युमे लावणार आहेत त्याच्यामध्ये तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते डिटेल्समध्ये टाकणं इथे गरजेचं आहे। त्यानंतर बघा,
तुम्ही कुठल्या पदासाठी किंवा जर एज्युकेशन घेतलं आहे, कधीपर्यंत तुमचं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे का, ते सुद्धा तुम्हाला इथे डेट टाकणं गरजेचं आहे आणि ती डेट तुम्ही इथं टाकायची आहे. आणि ग्रेड तुम्हाला इथे ग्रेड किंवा श्रेणी किंवा मार्क्स असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे टक्केवारीमध्ये तुम्हाला मार्क्स टाकायचे आहेत. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता. अनुभव असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे लावायचा आहे. त्याचे सर्टिफिकेट असतील तर ते लावू शकता. कोणत्या पदासाठी अर्ज करावायचे आहे त्यामध्ये तुम्ही इथे नोंद करू शकता. एकापेक्षा जास्त म्हणजे काही एकच पद आहे, त्यामुळे एकाच पदासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता. कागदपत्रे बघा, तुम्हाला संपूर्ण सविस्तर कागदपत्रे आहेत जी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, एक्सपिरियन्स आहे, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे, ही संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत लावायचे आहे. अर्ज शुल्क बघा, अर्ज शुल्क कशा पद्धतीने भरायचं आहे तुम्हाला ही सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. उमेदवारांनी राष्ट्रीयकृत बँकेचा धनांकर्ष काढायचा आहे आणि डिमांड ड्राफ्ट जोडणे गरजेचं आहे. बघा, धनांकर्ष काढायचा आहे तुम्हाला, म्हणजे DD काढायचा आहे. त्यामध्ये बघा, खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये अर्ज फी आहे, तर ते तुम्हाला DD काढायचं आहे. त्यानंतर बघा, आणि ते DD कुठल्या नावाने काढायचं, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या नावाने तुम्हाला इथे DD काढायचं आहे. आणि नॉन रिफंडेबल असणार आहे. बघा, ही फी तुम्हाला परत मिळणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही जे अर्जात जी माहिती दिलेली आहे ते अचूक भरणे गरजेचं आहे, हे सुद्धा इथे सांगण्यात आलेले. बघा, अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. कुठले कुठले कागदपत्रे जोडायचे तुम्हाला इथे MSIT लागणार आहे. त्यानंतर EWS सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे. SCBC सर्टिफिकेट असेल ते सुद्धा लावायचं आहे. नॉन क्रिमिलियर लावायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा इथे लावू शकता. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे जोडू शकता. त्यानंतर फोटो स्वाक्षरी सुद्धा इथे लावायची आहे. निवड प्रक्रिया कशा केली जाणार आहे. त्यानंतर MSIT सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा लावायचं आहे. निवड प्रक्रिया बघा कशा पद्धतीने केली जाणार आहे ही सुद्धा इथे माहिती सांगण्यात आलेली आहे. बघा, ही सर्व पदे कंत्राटी असणार आहेत आणि ही संपूर्ण पदे तुम्हाला अंतिम वर्षातील गुणपत्रिका यांच्या टक्केवारीनुसार तुमचं इथे मार्क्स दिले जाणार आहे. त्यानुसार तुमचं इथे तुम्हाला मार्क्स देऊन तुमचं 100 पैकी इथे निवड केली जाणार आहे. त्यानुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे. आणि सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, ही सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता. ही निवड कंत्राटी स्वरूपाची भरती असून तुम्ही इथे बघा, फक्त आणि फक्त कंत्राटी स्वरूपाची म्हणजे 1 वर्षासाठी किंवा 9 महिन्यासाठी किंवा 11 महिन्यासाठी किंवा त्यापेक्षा जास्त महिन्यासाठी इथे भरती असू शकते असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये बदल करण्याचा किंवा ते भरती रद्द करण्याचा सर्वस्व अधिकार हा संस्थेचा राहणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे हे सुद्धा इथे माहिती म्हणजे सांगण्यात आलेली आहे. आणि तुम्ही जे कागदपत्रे आहेत ती संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला इथे जोडायची आहेत. आणि तुम्ही बघा, 21 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत अर्ज हा देऊ शकता. अर्जासोबत तुम्हाला रिझ्युमे जोडायचा आहे आणि रिझ्युमेसोबत तुम्ही संपूर्ण कागदपत्रे लावायचे आहे आणि तिथे जाऊन तुम्ही अर्ज देऊ शकता. अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.